जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण 2 ETFचा या ठिकाणी अभ्यास करणार. त्यामध्ये महत्त्वाचे लेवल कोणते असणार, म्हणजेच महत्त्वाचे सपोर्ट कोणते असणार, रेजिस्टन्स कोणते असणार, ती सर्व चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी करणार आहोत. तर आज आपण ज्या ETFचा अभ्यास करणार त्यामध्ये पहिला ETF म्हणजे तो असणार CPSE ETF आणि दुसरा ETF जो असणार तो म्हणजे PSU बँक बीज ETF. या 2 ETFचा आपण आजच्या दिवशी या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. म्हणजे आपण या 2 ETFचा या ठिकाणी टेक्निकल ॲनालिसिस करणार. त्यानंतर ETF जे असतात कोणकोणत्या इंडेक्सचा भाग असतात, म्हणजेच कोणत्या इंडेक्सला फॉलो करत असतात, त्या इंडेक्समध्ये कोणकोणते स्टॉक येत असतात ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओला स्किप करू नका. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि जवळ दिलेलं बेल आयकॉनचं बटन जे असतं त्यावरती हिट करायचं आहे, जेणेकरून जे पण व्हिडिओ मी अपलोड करेल त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळत जाणार. त्यामुळे त्या बेल आयकॉनला पण तुम्ही नक्की हिट करायचं आहे. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपण जो अभ्यास करणार तो म्हणजे CPSE ETFचा. CPSEचा फुल फॉर्म होत असतो सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस. सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस असा त्याचा फुल फॉर्म होत असतो. तर हा जो ETF असतो ना CPSE इंडेक्सला फॉलो करत असतो. CPSE इंडेक्स. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की ETF जे असतात ना ते एका इंडेक्सला फॉलो करत असतात. जसा इंडेक्स वरती जाणार त्याचे ETF जे असतात ते पण वरती जात असतात. इंडेक्स खाली आला ETF पण खाली येत असतो. आता ह्याच इंडेक्समध्ये स्टॉक असतील. आता कोणकोणते स्टॉक असणार आहे मी तुम्हाला सांगणारच आहे. इंडेक्सची फॅक्टशीट मी तुम्हाला दाखवेलच. आता ह्याच इंडेक्समधला एखादा स्टॉक तुम्ही जर बाय केला आणि तो कंटिन्युअसली खाली येतोय, आता तो किती दिवसानंतर वरती जाणार माहीत नाही. मग तुम्ही त्याच्यामध्ये ट्रॅप होऊ शकतात, तुमचा पैसा या ठिकाणी ब्लॉक होऊ शकतो. पण एका इंडेक्सच्या बाबतीमध्ये तसं नाही होऊ शकत. बाकीचे स्टॉक असतात ते इंडेक्सला वरती घेऊन जाणार, इंडेक्सवरती जाणार आणि आपण प्रॉफिटमध्ये येणार, म्हणजेच आपण ETFमध्ये या ठिकाणी प्रॉफिटमध्ये येत असतो. त्यामुळे ETF आपल्यासाठी नेहमी सेफ असतात. यांच्यामध्ये जर ट्रेडिंग केली आपण तर नक्कीच यामध्ये आपला पैसा बनत असतो. त्यानंतर आपण लॉंग टर्मसाठी पण याला होल्ड करू शकतो. तुम्हाला वाटतं हा ETF खाली आला, चांगला बॉटमला आलेला आहे, त्याच्यामध्ये आपण क्वांटिटी पुन्हा ॲड करू शकतो. भविष्यामध्ये याच्यामध्ये पैसा आपला नक्की बनणारच. तर CPSE ETFमध्ये आपण आता महत्त्वाचे लेवल बघू. आता करंट मार्केट प्राईस जर बघितली आपण CPSE ETFची ती आहे 78.83ची. या लेवलवरती ETF ट्रेड करतो आहे आणि ह्या ETFचे रिटर्न जर आपण बघितले खूपच चांगले. म्हणजे तुम्हाला समजेल की हा ETF कंटिन्युअसली वरतीच जातो आहे, कोणतंही मोठं करेक्शन नाही याच्यामध्ये. मागच्या वर्षापासून बघतो याला मी. त्यानंतरची रॅली बघा याच्यामध्ये. ही लेवल तुम्हाला दिसेल बघा फेब्रुवारी 2023मध्ये ह्या लेवलवरती होता ETF 40च्या आसपास, बरोबर ना. इथून जसा ब्रेकआउट दिला ETFने, ह्या ठिकाणावरून जसा ETFने ब्रेकआउट दिला त्यानंतर ETF कंटिन्युअसली वरती गेलेला होता बघा. आणि मागे मी तुम्हाला आपल्या लाईव्हवरती पण सांगितलेलं होतं की या ETFमध्ये आपण स्विंग ट्रेडिंग करू शकतो. ज्यांच्यामध्ये मोमेंटम चांगला असतो, ETFमध्ये व्हॉल्यूम चांगलं असतं, अशा ETFमध्ये आपण स्विंग ट्रेडिंग पण करू शकतो. तुम्हाला वाटलं ना की याच्यामध्ये 3-4% प्रॉफिट होतं आहे, त्याला तुम्ही बुक करू शकतात, बाहेर पडू शकतात, पुन्हा ETFला बाय करू शकतात. त्यानंतर डीपमध्ये येतो आहे त्याच्यामध्ये तुम्ही ॲव्हरेज करू शकतात. आता बहुतेक जण म्हणणार ॲव्हरेज करायचं म्हणजे तुम्ही तर म्हटले की खाली येणारा स्टॉक जो असतो त्यामध्ये कधी ॲव्हरेज करायचं नसतं. हे ETF असतात, लक्षात घ्या. आणि इंडेक्स जो असतो कंटिन्युअसली खाली कधी येणार नसतो, तो वरती जाणारच. स्टॉकमध्ये तुम्ही अडकू शकतात पण ETFमध्ये अडकत नाही तुम्ही. त्यामुळे आपण एक चांगली लेवल बघून ETFमध्ये टॉपअप पण करू शकतो. समजतंय ना. मग आत्ताच्या वेळेला बघा ETFमध्ये थोडं करेक्शन झालं. ETFचा हाय जर बघितला या तो होता 85 रुपयांचा. हा हाय होता. आता कंटिन्युअसली वरती जायचा इथे थोडी सेलिंग होताना आपल्याला दिसली ETFमध्ये आणि ETF जवळजवळ डायरेक्ट आलेला होता मग 74 रुपयांपर्यंत. आता ही लेवल जर बघितली ना, हा सपोर्ट एरिया आहे आणि ह्या सपोर्ट एरियाजवळ आपल्याला हा ETF थांबताना दिसतोय. इथे पॉज घेताना दिसतोय, म्हणजे जवळजवळ 6 ते 7 ट्रेडिंग सेशन झाले, इथे आपल्याला थांबताना दिसतोय. आता ह्याच ठिकाणावरून तो बाउन्स पण देऊ शकतो, कारण की एरियाचं खूप महत्त्व असतं. ह्या ज्या लेवल असतात यांचं खूप महत्त्व असतं मित्रांनो. त्यानंतर पुन्हा आपल्याला 82 ते 85 रुपयांपर्यंत या ETFमध्ये टार्गेट मिळू शकतात. पॉसिबिलिटी ती आहे की ते दिसतोय 2 दिवस झाले ETFमध्ये बाईंग आली, ETFमध्ये आपल्याला बाईंग येताना दिसतंय. तर इथे याच्यामध्ये पुन्हा रिव्हर्सल बनू शकतो. विकनेस केव्हा आहे, जेव्हा हा सपोर्ट एरिया जेव्हा इथे ETF ब्रेक करेल तेव्हा याच्यामध्ये सेलिंग येणार आणि नंतरचा सपोर्ट जो असणार मग ETFमध्ये, मग आपल्याला ETF जो दिसू शकतो 70 रुपयांवरती. मग ही आपल्यासाठी संदेश आहे. समजा जर आपण इथे करंट मार्केट प्राईसला ETFला बाय केलं, आता प्राईस चालू आहे 79.
कोणी म्हटलं की मी आता इथे बाय करतो, मला याच्यामध्ये 84-85 रुपयांचं टार्गेट मिळू शकतं, बाय केलं, होल्ड केलं, पण ETF नाही गेला वरती, त्याने काय केलं, ह्या सपोर्टला ब्रेक केलं. तर आपण टॉपअप कुठे करायला पाहिजे? मग आपण ETF ॲड कुठे करायला पाहिजे? डायरेक्ट 70वरती. कोणी म्हणेल की नाही, आता तो 74वरून आलेला आहे 71 रुपयांवरती, 72 रुपयांवरती. नाही, प्रॉपर लेवलवरती येऊ द्या त्याला, त्यानंतर आपण तिथे टॉपअप करू शकतो. असं कोणत्याही ठिकाणी करायचं नाही. तो झोन असतो तो बघायचा असतो आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी टॉपअप करायचं असतं. त्याने काय होईल? कॉस्ट ॲव्हरेज होईल. मग ते करेक्शन किती टक्क्यांचं होईल ते पण आपण बघूया. की समजा आपण इथे करंट मार्केट प्राईजला ETF बाय केलं, तर हे करेक्शन किती होईल? तिथून जवळजवळ 10 ते 11%. चांगली गोष्ट आहे. आपण ETF ॲड करणार इथे 10 ते 11% वयामध्ये करेक्शन होईल, तेव्हा आपण क्वांटिटी या ठिकाणी ॲड करणार, तोपर्यंत करणार नाही. इथे काय होईल? तुम्ही जो ETF इथे 78-79 रुपयाला बाय केलेला असेल, तो आलेला आहे 70ला, तर इथे तुमची कॉस्ट ॲव्हरेज होत असते. ही प्राईस तुमची खाली येणार, त्याचा तुम्हाला फायदा होईल. इथून पुन्हा बाउन्स जर घेतला ETFने आणि वरती गेला तर तुमचं दिसणारं प्रॉफिट जास्त असेल. त्यामुळे लेवल बघायचे असतात की कोणत्या ठिकाणी प्राईस बाउन्स घेऊ शकते, कोणत्या ठिकाणी बायर्स येऊ शकतात, ते प्राईजला पुश करू शकतात. त्या लेवल तुम्हाला ओळखायचे असतात. आता या ठिकाणी बहुतेक जणांनी ETFमध्ये बाईंग केलेली आहे, रिटर्न मिळू शकतात. इथून जर चांगली बाईंग आली याच्यामध्ये तर कमी कालावधीमध्ये इथे रिटर्न मिळत असतात. आणि हा ETF जो असतो ना, एकाच दिवसाला 3 ते 4% रिटर्न पण देत असतो, एकाच दिवसाला. बहुतेक जणांनी बघितलेलं आहे, त्यामध्ये बहुतेक जणांनी प्रॉफिट बुकिंग पण केलेलं आहे की एवढे रिटर्न हा ETF देत असतो. कंटिन्युअसली वरती जातो आहे, मोठं करेक्शन नाही आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये असणारे स्टॉक जे आहेत ना, त्यांच्यावरती पण लक्ष ठेवत चला, कारण की एका इंडेक्सला वरती घेऊन जाणार कोण असतं? स्टॉक असतात. त्या इंडेक्समध्ये असणारे स्टॉक जे असतात ते इंडेक्सला वरती घेऊन जाणार. ते स्टॉक वरती जात असतील तर इंडेक्सवरती जाणार, आणि इंडेक्सवरती गेला तर ETF पण वरतीच जाणार, आहे. त्यामुळे इथे पण सर्वांनी लक्ष ठेवायचं आहे. मग असं म्हणायचं नाही, काही जण कॉमेंटमध्ये टाकणार की आम्ही ETF बाय करू का? तो निर्णय तुम्ही घ्यायचा असतो. मी कोणत्या लेवलला बाय केला पाहिजे? मी आत्ता बाय केलं तर मी लेट तर नाही झालो, माझी एंट्री लेट तर नाही होते, किंवा हाच ETF गॅपअप झाला, पण मी आत्ता बाय करतोय, मी चुकत तर नाही आहे. हे डिसिजन तुम्ही स्वतः घ्यायचं असतं, कारण की मी सल्ला देऊ शकत नाही, ॲडवाईस देऊ शकत नाही मी, ठीक आहे ना. ते सेबीच्या नियमात पण नाही ॲडवाईस देणं कोणाला. बाय आणि सेल हे सांगणं पण चुकीचं असतं, ठीक आहे. फक्त आपण एखाद्या स्टॉकचं किंवा एखाद्या इंडेक्सचं किंवा एखाद्या ETFचं ॲनालिसिस करू शकतो. फक्त सपोर्ट रेजिस्टन्स आपण कसे फाइंड आउट केले, कसा एक सेलरचा झोन बघितला, हे मी तुम्हाला सांगू शकतो, पण ॲडवाईस नाही देऊ शकत. पहिला एक हर्डल जो असणार 82 रुपयांचा आणि त्यानंतर 85 रुपयांचा, हा एक झोन आहे, सेलरचा झोन आहे. याच्यावरती जर ETF गेला तर पुन्हा एक चांगले रिटर्न आपल्याला तो देऊ शकतो. याच्यामध्ये येणारे स्टॉक आपण फॅक्टशीटवरती बघणारच आहोत. त्यानंतर दुसरा ETF जर म्हटला तर PSU बँक बीज. आता आपण जो ETF बघणार तो म्हणजे PSU बँक बीज. आता याची पण करंट मार्केट प्राईस बघा 76 रुपये चालू आहे, 76 रुपयाला हा ट्रेड करतो आहे. आणि याचा पण हाय जर आपण बघितला 82 रुपयांचा, तर टॉपपासून याच्यामध्ये पण बऱ्यापैकी करेक्शन झालेलं होतं. आता इथे ह्या ETFमध्ये पण बहुतेक जणांनी बाईंग केलेली असेल बॉटमला, आणि झालेली होती. तुम्ही जर व्हॉल्यूम बघितलं याच्यामध्ये तर तुम्हाला वाढताना दिसेल, तिथे बाईंग होताना दिसेल. तर त्या गोष्टी बघायच्या आहे तुम्ही, त्याचे व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेले आहेत की व्हॉल्यूम कसं बघायचं, कोणत्या ठिकाणी जाऊन बघायचं असतं. तर याच्यामध्ये पण टॉपपासून 11% करेक्शन झालेलं होतं. बहुतेक जणांनी इथे डीपमध्ये याला बाय केलेलं असेल. तर हा पण एक चांगला एरिया आहे, इथे एक सपोर्ट एरिया आहे. इथेच प्राईज आपल्याला बाउन्स घेताना दिसते. हा एक झोन बघा, इथेच प्राईज आपल्याला काय बाउन्स घेताना दिसते. आता इथून आपण ह्या स्विंगला कॅच करू शकतो जर याच्यामध्ये कंटिन्युअसली बाईंग येत गेली. आता एखादा दिवस असा असू शकतो की सेलिंग येणार, पुन्हा बाईंग येणार, सेलिंग येणार. आता काहींचं म्हणणं असतं की मी एखादा स्टॉक बाय केला किंवा एखादा ETF बाय केला तर तो कंटिन्युअस वरतीच जायला पाहिजे, असं नसतं मित्रांनो. मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं. इथे तुम्हाला बाउन्स घेताना दिसते ना प्राईस, इथे अशी मोठी रेड कॅन्डल पण बनू शकते एकाच दिवसामध्ये, म्हणजे 5 ते 7% ETF खाली. जो तुम्हाला इथे रिव्हर्सल दिसत होता, तुम्ही म्हणत होते की ETF वरती जाणार, तो जाणार नाही, तो खाली येणार. पुन्हा दुसऱ्या दिवशी 5-7% खाली आला, तो होऊ शकतं असं. त्यामुळे आपण विचार करून चालत नाही की इथून वरतीच जायला पाहिजे. हे बघा, मार्केट वरती पण जाणार, खाली पण येणार आहे, लक्षात ठेवायचं. आपण चुकू पण शकतो. नेहमी माझा हाच शब्द असतो तुम्हाला की मार्केटमध्ये आपण नेहमी चुकू शकतो. 100% आपण मार्केटमध्ये कधी बरोबर नसतो, आपलं ॲनालिसिस चुकू शकतो. पण आपण जर बरोबर गेलो तर ह्या ठिकाणी मात्र आपला पैसा बनेलच. मग काही जण म्हणणार याच्यामध्ये स्टॉप लॉस लावू शकतो का आपण?
स्टॉप लॉसचं असं असतं मित्रांनो, एक प्रकारे तुम्ही इक्विटीमध्ये जेव्हा काम करतात ओव्हरनाईटमध्ये स्टॉप लॉस लावू शकत नाही, तसंच ETF पण लावता येत नाही. पण तुम्हाला जर रिस्क घ्यायची याच्यामध्ये की मी जर इथे करंट मार्केट प्राईजला इथे ETFला बाय करतोय 76 रुपयाला आणि मी काय करतो याच्यामध्ये 2-3 रुपयांचं स्टॉप लॉस लावतो. लावा, इंट्राडेमध्ये लावा स्टॉप लॉस, काही अडचण नाही आहे. म्हणजेच तुमचा स्टॉप लॉसचा एरिया कोणता येतो, हा येतोय, लावा स्टॉप लॉस, त्याचा होल्ड करा. ओव्हरनाईटमध्ये तर कधी स्टॉप लॉस लावता येत नाही. ज्या व्यक्तीला माहीत नाही की ओव्हरनाईटमध्ये स्टॉप लॉस लावता येत नाही, याचा अर्थ ती स्टॉक मार्केटमध्ये नवीन आहे, तिला माहीतच नाही की स्टॉक जे असतात त्याला ओव्हरनाईटमध्ये कधी स्टॉप लॉस लावता येत नसतो. एखादा स्टॉक आपण बाय केलेला आहे किंवा ETF बाय केलेला आहे, आपण त्याला ओव्हरनाईटमध्ये सेल करू शकत नाही, आपण त्याला ओव्हरनाईटमध्ये सेल करू शकत नाही. हे कोणाला माहीत नसणार, नवीन व्यक्ती, ज्या स्टॉक मार्केटमध्ये नवीन असतात. ज्यांनी मार्केटमध्ये 2-3 वर्ष घालवले आणि ते जर असे म्हणत असतील तर मग त्यांनी स्टॉक मार्केटचा अभ्यासच केला नाही. ETF गरजच नाही आहे, तुम्ही याला उलट ॲड केलं पाहिजे. की तुम्हाला वाटतं आहे ना की मी इथे बाय केलेलं आहे आणि याच्यामध्ये मोठं करेक्शन झालं, हा ETF 66 रुपयाला आलं, उलट याच्यामध्ये तुम्ही ॲड केलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये टॉपअप केलं पाहिजे. इंडेक्स कंटिन्युअसली खाली कधी येत नसतो, रिव्हर्सल त्याच्यामध्ये येत जाणार, प्राईस खाली येणार वरती जाणार, हे बाउन्स येत असतात, हे पुलबॅक मार्केटमध्ये येतच राहणार. मार्केट जरी खाली आलं डाऊन ट्रेंडमध्ये, त्याच्यामध्ये पुलबॅक येत असतात, तिथे पण आपलं प्रॉफिट बनून जात असतं. हा ETF पण चांगल्या लेवलवरती आलेला आहे, इथेच पाऊस घेतला बघा, जसं आपण CPSE ETF बघितला ना, सेम तसं स्ट्रक्चर इथे पण बनलेलं आहे, काहीच फरक नाही आहे. आता याच्या खाली ETF गेला तर हे स्ट्रक्चर मग मात्र निगेटिव्ह होऊ शकतं. आता इथे बघा, इथे पण 6-7 दिवस झाले, इथे आपल्याला ETF कन्सल्टेशनमध्ये दिसतो आहे. जर हा 72 रुपयांचा सपोर्ट इथे ब्रेक झाला तर मग ETF स्ट्रॉंग सपोर्ट जो असणार 66 रुपयांचा, 66 रुपये या ETF सपोर्ट असणार. मग इथे आपण प्लॅन केला पाहिजे, बॉटममध्ये आपण बाईंग केली पाहिजे जास्त, तेव्हा कॉस्ट ॲव्हरेज होईल. ETF करायचं आहे, स्टॉकमध्ये ॲव्हरेज करायचं नाही, पडत्या स्टॉकमध्ये कधी जायचं नसतं. ETF आपण हे करू शकतो. वरती एक रेजिस्टन्स आहे 82 रुपयांचा, तिथपर्यंत आपण टार्गेट घेऊ शकतो. म्हणजे पर्सेंटेज रिटर्न जर आपण बघितले, करंट मार्केट प्राईजला जर आपण बाय केलं, समजा तुम्हाला आपण जर इथे बाय केलं समजा, तर इथून आपल्याला किती रिटर्न मिळू शकतात, जवळजवळ 7 ते 8% रिटर्न मिळू शकतात. आणि शॉर्ट टर्ममध्ये ते खूप झाले. हे बघा, ही अशी कॅन्डल बनते, ही अशी कॅन्डल बनत असते, मोठमोठी कॅन्डल, 2 दिवसात प्रॉफिट बनून जात असते याच्यामध्ये. हे बघा, आणि हा ETF पण कंटिन्युअसली वरतीच गेलेला आहे. हे बघा, याने खूप मस्त रॅली दिली बॉटमपासून, 40 रुपयांपासून जो रिव्हर्सल इथे दिलेला होता, त्यानंतर तो कंटिन्युअसली वरतीच जातो आहे. हे स्ट्रक्चर बघत चला, याच्यामध्ये पण खूप छान स्ट्रक्चर बनलेलं आहे PSU बँक ETF. याच्यामध्ये सपोर्ट 72 हा तुटला तर 66 रुपयांचा एक सपोर्ट असणार आहे इथे खाली. ही तर उलट चांगली संधी असणार मग डीपमध्ये बाय करण्यासाठी, 66 रुपये. आणि हा जो ETF असतो PSU बँक ETF जो असतो ना, तो PSU बँक इंडेक्सला फॉलो करत असतो. त्याच्यामध्ये येणारे स्टॉक आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल की आपण त्या स्टॉकवरती नजर ठेवली तर आपण इथे ETFला पण बाय करू शकतो. तुम्ही आधार घेण्यासाठी इंडेक्सचे पण चार्ट बघू शकतात. काहींना ETFचे चार्ट समजत नाही, कारण की कॅन्डल थोड्याशा वेगळ्या बनतात, त्यांना ETFचे चार्ट समजत नाही. मग तुम्ही जाऊन इंडेक्सचे चार्ट पण बघू शकतात की इंडेक्समध्ये नेमकं काय होतं, इंडेक्सचे चार्ट कसे बनत आहे. तर आपण फॅक्टशीट बघूया इंडेक्सची. तर ही फॅक्टशीट जी आहे ना, ती CPSE इंडेक्सची, सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस. आणि कोणकोणते असतात ते बघा, पॉवर ग्रीड, ONGC, NTPC, कोल इंडिया, भारत, NHPC, ऑइल इंडिया, NBCC, SJVN, हे स्टॉक याच्यामध्ये येत असतात. म्हणजे हे आपण गव्हर्नमेंटच्या कंपन्या असतात, लक्षात घ्यायचं आहे, गव्हर्नमेंटच्या कंपन्या असतात त्या. आणि तुम्हाला सर्वांना माहिती की PSU पूर्ण वरतीच जात आहे, खाली येतच नाही आहे. मग आपण या स्टॉकवरती पण लक्ष ठेवू शकतो. जसं पॉवर ग्रीड आहे, ONGC, NTPC यांच्यामध्ये काय होतं, कारण यांचं वेटेज ह्या CPSE इंडेक्समध्ये जास्त आहे. या स्टॉकचं ह्या इंडेक्समध्ये वेटेज जास्त असतं. मग हे स्टॉक जर वरती गेले समजा, हे महत्त्वाचे स्टॉक, तर इंडेक्स वरती जाणार आहे. आता याच्यामध्ये सांगा SJVN स्टॉक आहे, हा तुम्ही बाय केला, हा खाली येतो आहे, पण बाकीचे स्टॉक वरती जात आहे, तर तुमचा इंडेक्स खाली थोडाच येणार आहे, तो वरतीच जाणार. तो वरती गेला तर ETF आपल्याला फायदा मिळेलच. हा फायदा असतो ETF. जसा इंडेक्स ट्रेड करणार, इंडेक्स वरती जाणार, ETF वरती जाणार, इंडेक्स खाली आला, ETF खाली येणार. त्यानंतर आपण PSU बँक इंडेक्स पण बघूया. आता ही जी फॅक्टशीट आपण बघतोय, ही PSU बँक इंडेक्सची, निफ्टी PSU बँक इंडेक्स, जो आपण PSU बँक बीज बघितले ना, तो फॉलो करत असतो ह्या PSU बँक इंडेक्सला. तर आता याच्यामध्ये येणारे स्टॉक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा, कॅनरा बँक, PNB, युनियन बँक, इंडियन बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, IOB, सेंट्रल बँक,
आता याच्यामध्ये पण महत्त्वाचे स्टॉक कोणते? स्टेट बँक ऑफ इंडिया 30% वेटेज इंडेक्समध्ये. मग सांगा या स्टॉकमध्ये बाईंग आली तर आपला PSU बँक इंडेक्स वरतीच जाणार. बँक ऑफ बरोडा याच्या सोबतीला जर बँक ऑफ बरोडा असेल तर इंडेक्स वरतीच जाणार, खाली येणार नाही. कारण की निम्मा हिस्सा या 2 स्टॉकचा आहे इंडेक्समध्ये. मी इंडेक्स खालीच येऊ शकत नाही. येऊ द्या बँक ऑफ महाराष्ट्र खाली येऊ द्या, इंडियन ओव्हरसीज बँक खाली येऊ द्या, सेंट्रल बँक ऑफ इंडिया खाली येऊ द्या, हे 3 स्टॉक खाली येऊ द्या, पण बाकीचे आहेत ना वरती घेऊन जाणार आहे. कॅनरा बँक आहे, हिचं वेटेज जास्त आहे, PNBचं वेटेज जास्त आहे इंडेक्समध्ये. आता हे 3-4 स्टॉकमध्ये जरी बाईंग आली तरी इथे इंडेक्स आपला वरतीच जाणार आहे, तो खाली येणार नाही. बाकीचे स्टॉक येऊ द्या, कारण की त्यांचं वेटेजच नाही आहे इंडेक्समध्ये, यांचं वेटेज जास्त आहे या स्टॉकचं. मग जर इंडेक्स वरती गेला तर तुम्हाला तिथे प्रॉफिट मिळणारच आहे. मग त्यामुळे लक्ष कोणत्या याच्यावरती ठेवायचं तुम्ही? SBI वरती, बँक ऑफ बरोडा स्टॉक, कॅनरा बँक यांच्यावरती लक्ष ठेवायचं. कॅनरा बँक की ह्या स्टॉकमध्ये जर बाईंग येते तर आपला ETF पण वरतीच जाणार. का वरती जाणार? कारण की इंडेक्सला वरती घेऊन जाणारे 3 स्टॉक. इंडेक्स वरती गेला तर आपल्याला ETFमध्ये प्रॉफिट बनून आपलं ETFमध्ये प्रॉफिट बनून जाणार. अभ्यास करायला गेले तुम्ही तर खूप काही असतं. मग त्यांच्यामध्ये तुम्ही व्हॉल्यूम बघू शकतात. व्हॉल्यूम इन्क्रीजिंग आहे का, डिक्रीजिंग आहे का, ETFमध्ये कोणत्या दिवशी व्हॉल्यूम होतं आहे. आजच्या दिवशी मी बघतोय मला 20 लाखांचं व्हॉल्यूम दिसलं, उद्याच्या दिवशी 25 लाखांचं दिसलं, तिसऱ्या दिवशी 40 लाखांचं दिसलं. मग तुम्हाला काय समजतं की व्हॉल्यूम इन्क्रीज होतं त्याच्यामध्ये. याचा अर्थ त्याच्यामध्ये काय होते? बाईंग होते जास्त. प्राईस पण तुम्हाला वरती जाताना दिसते, व्हॉल्यूम पण वाढतंय. मग आपण तिथे बाईंगच्या संधी शोधल्या पाहिजे, तिथं आपण ETFला बाय केलं पाहिजे. हा अभ्यास करायचा असतो. बाकीचे पण व्हिडिओ आहेत त्यांचा पण आधार घ्या, बघा रिझल्ट चांगला आहे त्याचा. आणि ETFमध्ये लेवल पण तुम्हाला समजलेले असतील, कोणते महत्त्वाचे सपोर्ट आहे, रेजिस्टन्स आहे हे पण तुम्हाला समजलेलं असेल. CPSE ETFमध्ये पण आणि PSU बँक बीजमध्ये पण कोणत्या महत्त्वाच्या लेवल असणार हे तुम्हाला समजलेलं असेल. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. आणि ETFबद्दल शेवटचं सांगतो, ETF जे असतात नेहमी सेफ असतात. सामान्य माणसासाठी ETF नेहमी सेफ आहेत. इथे पैसा बनतोच, भले छोटा बनतो पण सेफ असतो. ठीक आहे, चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.